नमस्कार, आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत आमरस आणि धिरडे। धिरडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचे पीठ, जिरे, लसूण, हळद, मीठ, तेल इत्यादी सर्व साहित्य। मी आमरस तयार करून घेतला आहे। आमरसमध्ये मीठ खाता वेळेस टाका, यामुळे आमरस काळा पडणार नाही। आधी मीठ टाकले तर आमरस काळा पडतो। आई धिरडे बनवत आहे। यासाठी आईने लसूण, जिरे एकत्र बारीक करून घेतले आहे। गव्हाचे पीठ, त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, थोडे पाणी टाकून सर्व पीठ एकजीव करून घ्यायचे आहे। एकदाच पाणी न टाकता थोडे थोडे पाणी त्यामध्ये टाकत जायचे आहे। यामुळे पाणी जास्त होणार नाही आणि पिठातील गाठीही पूर्णपणे निघून जातील। याप्रमाणे पीठ करून घ्यायचे आहे सर्व। आता तव्याला तेल लावून त्यावर हे मिश्रण टाकून घ्यायचे आहे। यामुळे चिटकणार नाही तव्याला। धिरडे करता वेळेस पहिले 1 ते 2 धिरडे तव्याला चिटकून बसतात। हे सर्वांसोबतच होतं, त्यामुळे एवढं टेन्शन नाही घ्यायचं, करत राहायचं परत। याच पद्धतीने सर्व धिरडे करून घ्यायचे आहेत। धिरड्यावर जोडल्या गेलेली एक गोष्ट आठवली तिला, ती सांगत आहे। त्या बाईच्या नवऱ्याला आणि तिला धिरडे म्हणजे काय माहीतच नसते, तिला काय करायचं धिरडे आणि त्याला धिरडे खायचे असतात। ते त्याच्या बायकोला म्हणे धिरडे कर। आता हिला येतच नव्हतं धिरडे करायला, माहीतच नव्हतं। मग त्यानं जर मारलं तिला, मग शेजारच्या पाया आल्या, मा एवढं मारणं असते का म्हणल्या, धिरड्यासारखी पाठ झाली की म्हणल्या। आणि ह्या का बघा, तिला तेच म्हणलं होतं की धिरडे कर म्हणून, तसं याचं झालं। धिरडे दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे आहे चांगले। खाण्यासाठी तयार आहे आमरस आणि धिरडे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।